येवला शहरात प्रथमच भाजीपाला मॉलचे भव्य उद्घाटन दिनांक 30 मार्च 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता परमपूज्य सद्गुरू महंत श्री रामगिरी महाराज व श्री सद्गुरू आत्मा मालिक माऊली संत परिवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार। निमंत्रक ज्ञानेश्वर खैरमोडे। भाजीपाला मॉलचे ठिकाण राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला। आग्रहाचे निमंत्रण। येवला तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही काळात करण्यात आलेल्या विकास कामांबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी एकत्र येत संबंधित कामांची सखोल चौकशी करावी, तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। सदर कामाची चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ पंचायत समितीत उपस्थित होते। मी अशोक सकाराम लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्य येवला। माझे म्हणणे असे एक, आमच्या सावरगाव ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः 300-350 आदिवासी लोकसंख्या आहे। तरी आम्हाला आजपर्यंत कुठली जी निधी येते ती निधी आम्हाला कुठल्याही प्रकारच्या आमच्या एका आदिवासी मेंबरला विश्वासात न घेता, किंवा मी स्वतः एक तालुका लेवल जिल्हा लेवलचा पुढारी असून मला सुद्धा विश्वासात न घेता आमची निधी भरपूर आलेली आहे आणि त्या निधीचा उपयोग कुठेतरी दुसरीकडे केला गेलेला आहे। आम्हाला कुठलाही ते माहिती नाही। तर त्याची व्यवस्थित चौकशी सखोल झाल्या पाहिजे आणि ती चौकशी होऊन जे संबंधित जे कोणी काही गैरव्यवहार केला असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आम्हाला तो न्याय मिळाला पाहिजे। कारण आमची जी आदिवासी निधी सेपरेट असते शासनाने दिलेली, आमच्या निधीचा उपयोग हा आदिवासी समाजाला विचारल्याशिवाय करता येत नाही, परंतु आम्हाला कोणालाही विश्वासात घेतलं नाही। जसं काही जणू काही करणारा असं वाटलं की या सावरगावमध्ये आदिवासी भिल्ल समाज नाहीच, पण मग हा समाज जागृत झालेला आहे आणि या समाजाने आता विचार केलाय की आपली निधी ही ग्रामपंचायत लेवलला जी आलेली आहे तिचा उपयोग आपल्याला माहिती झाला पाहिजे आणि तिचा जो दुरुपयोग झालाय त्याची ताबडतोब चौकशी केली पाहिजे। अन्यथा आम्ही 15 दिवसानंतर सर्व आदिवासी समाज पंचायत समितीतून उपोषण धरून डायरेक्ट आमचा जो हक्क आहे जिथं आदिवासी विकास भवन तिथं जाऊन तालुका लेवलचे सगळे आदिवासी संघटना कार्यकर्ते गोळा करून आम्ही तिथं उपोषण केल्याशिवाय राहणार नाही। ओके, आम्ही आता लेखी निवेदन दिलेलं आहे। तर बीडीओ साहेबांना आम्हाला 15 दिवसाचं आश्वासन दिलेलं आहे की जे तुमची जी आदिवासींची निधी असेल ती कुठं वापर केली, कशी केली, त्याबद्दल मी सखोल एकदम माहिती लेखी स्वरूप। मी बाळासाहेब दादा पवार, सावरगाव मधील एक शेतकरी। सावरगाव ग्रामपंचायती बरेचसे 30-40 वर्षापासून झालेलं भ्रष्टाचार आणि काही करोड लाखो रुपयाची अनुदान येऊन संबंधित माणसांनी किंवा संबंधित यांनी लाटलेले आहे आणि जे सरपंच आहे त्यांचे सह्या घेतलेले आहे ते अनाथ आहे, त्यांना लिहिता येत नाही, काही नाही। अशा लोकांना दडपणाखाली सह्या घेऊन लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। याची आम्ही बीडीओ साहेबांना सर्व निवेदन दिलेले आहे। इकडचे शेड तिकडे 13 लाख रुपये शेडचे निधी येऊन आणि जे शेबरीचे जे निधी येतो तो कुठं वापरून आदिवासी इतर समाजाचे सर्व समाज घटकांना न्याय दिलेला नाही आणि स्वतःच्या मालकी हक्क समजून या ग्रामपंचायतीचं वाटोळं झालेले। ग्रामपंचायतीचं जे रेकॉर्ड आहे एमबी सारखं, जे पैसे काढण्याचं साधन असतं एमबी, ती एमबी गायब आहे त्या ग्रामपंचायत मध्ये सद्यस्थितीत। सदर ग्रामसेवक मयत झालेला असून त्या एमबीचा काय तपास आहे तो त्यांनी साहेबांनी आम्हाला द्यावं। यावेळी 15 दिवसात आमच्या सर्व ग्रामस्थांच्या मतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। मी सावरगाव येथील रहिवासी असून माझं नाव योगेश चांगदेव पवार आहे। सावरगाव येथील ग्रामपंचायतीत करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला याची मी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, मला उपलब्ध झाली नाही। ग्रामविकास अधिकारी सांगतात त्याचं दप्तर उपलब्ध नाही। त्या संदर्भात आम्ही आज गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं। न झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व न झालेल्या कामांची पाहणी व्हावी, संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई व्हावी, त्याची पाहणी व्हावी, याच्यासाठी आम्ही गटविकास अधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पुढील 4 दिवसात चौकशी समिती कशी करतो आणि तुम्हाला योग्य तो न्याय देतो। याच्या व्यतिरिक्त आमचं समाधान झालं नाही तर आम्ही याच ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसू।